नमस्कार. 11वी कॉमर्स मधील अकाउंट या विषयातील पहिला चॅप्टर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामधील आपण क्वेश्चन 6 बघत आहोत. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इज नोन ॲज डॉट डॉट डॉट. बिझनेसमध्ये जे व्यवहार होतात या व्यवहारातून जो रेव्हेन्यू जमा होतो, जो महसूल गोळा होतो, त्याला डॉट 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 असं म्हटलं जातं आणि त्याचं उत्तर आहे इन्कम. ट्रान्झॅक्शन मधून जे काही आपल्याकडे म्हणजे टोटल जो काही सेल होईल आपला, त्या सेल मधून आपल्याकडे जेवढे काही पैसे जमा होतील त्याला इन्कम असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे excess of gross profit over operating expenses is dot dot dot. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे ऑपरेटिंग करण्यासाठी जो खर्च येतो त्याच्यापेक्षा ग्रॉस प्रॉफिट जर जास्त असेल तर त्याला काय म्हटलं जातं असं इथे विचारलेलं आहे. तर त्याला ऑपरेटिंग प्रॉफिट असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे an expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called as dot dot dot. आपण एखादा एक्सपेन्सेस केलेला आहे परंतु तो एक्सपेन्सेस हा एका वर्षापेक्षाही जास्त काळासाठी आपल्याला उपयोगी पडतो, त्याला काय म्हटलं जातं. उदाहरणार्थ समजा आपण एका वर्षासाठी स्टेशनरी घेतलेली आहे परंतु ती स्टेशनरी 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पुरणार आहे, तर याला काय म्हटलं जातं असं विचारलेलं आहे. तर याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे द अमाऊंट डिडक्टेड बाय द सेलर फ्रॉम द लिस्ट प्राइस ऑफ गुड्स ॲट द टाइम ऑफ सेल इज डॉट डॉट डॉट. प्रत्यक्ष विक्री करत असताना सेलर म्हणजे विक्रेता वस्तूच्या किमतींमधून काही किंमत वजा करतो, याला काय म्हटलं जातं असं विचारलं जातं. तर याला ट्रेड डिस्काउंट असं म्हटलं जातं. आज मार्केटमध्ये शॉपिंग करत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे सेल बघायला मिळतात. 10% सेल, 25% सेल, 35% सेल. हा जो सेल किंवा हा जो डिस्काउंट दिला जातो हा ट्रेड वाढवण्यासाठी दिला जातो, म्हणजेच व्यापार वाढवण्यासाठी दिला जातो, सेल वाढवण्यासाठी दिला जातो. यालाच ट्रेड डिस्काउंट असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे अ पर्सन whom business owes money for the goods or services is known as dot dot dot. अशी व्यक्ती ज्याला आपण म्हणजे बिझनेस पैसे देणं लागतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला क्रेडिटर असं म्हटलं जातं. ज्याला आपण पैसे द्यावे लागतात त्यांना क्रेडिटर असं म्हटलं जातं. धन्यवाद.